महाराज समर्थ रामदास महाराज जय सर्वसंत सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज सच्चिदानंद सद्गुरु रविदास बाबा महाराज सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमेवाचलं सर्वदीप साक्षीभूतं भावार्थाती त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि मोठके गुरुमुखे उदयचे दिसे हृदयी स्वयंभूची असे प्रत्यक्ष भाव लागे तैसे अपै सयासी. आता गुरु कुठला सांगितलेला आहे? आता महाराजांच्या मुखातून बोललो म्हणून ओवी आली बोलता बोलता, नाही का? बाह्यांगाचे गुरु काहीच कामाचे नाही का? मरकाच गुरु रडकाच केला आणि दोघांचा बोध वाया गेला. असे गुरु काय कामाचे, नाही का? एकाने मला सांगितलं आमच्या गुरूंची आम्हाला आज्ञा नाहीये व्यासपीठावर बसायची. मग गुरु मेल्यावर अरे गुरुच कळला नाही समाजाला का म्हणे कैसे आंधळी जन आणि गेले विसरून खऱ्या दिवा. तुम्ही आम्ही मदभाग्याचे आहोत, नाही का? कारण आपल्याला शास्त्र शुद्ध परमार्थ तुमच्या आमच्या परत आलाय. तस्मास शास्त्र प्रमाण कार्य व्यवस्थिता. आपली व्यवस्था लावून दिलेली आहे, फक्त आपण अवस्थेवर दृढ राहायला पाहिजे, नाही का? बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावे आपण ब्रह्मनिष्ठा राखे परिपूर्ण तत्परायण अहर्निशी. देवाला दया येईल हो, जीवाची दया येतो खरी देव. कारण फिरून जातात पण त्या जागेवर येतच नाही. डझनावारी सत्तेत आमच्या कल्याणपूर्व पश्चिमला फिरून जातात पण जागेवर माऊली येतच नाही. सांगाल तेव्हा ना, आडात असेल तर पोऱ्यात येईल. पोऱ्यात म्हणजे लांब ना आपल्या भाषेत, नाही का? विहिरीत पाणी असलं तर त्याच्यामध्ये येईल ना. पण आपल्याला पाणी काढायची रीत त्या महात्म्यांच्या कृपेने दिलेली आहे. पाणी दूध प्राशन करायची रीत तुला आहे. पाजी प्रेम पाना मुख घालून या सणा. अंगठा देऊन पोट भरेल का बाळाचं? अंगठा द्यायचं काम चालू हे भरपूर. अरे मराल असेच पण भेट होणार स्वप्नात सुद्धा जीवाची आणि सुखाची, आणि त्याची भेट होणार नाही. सुखाची व्याख्या सांगतात मग, नाही का? किंबहुना सोय महाराजांनी पुढे नाही का? जीव आत्मयाची लाय तेच जे होय दया नाम. ती उर्मी उठते ना तेव्हा अनुभव येतो बरं का? प्रेम नाही सांगता बोलता, अनुभव चित्त जाणे. त्या चित्ताच्या ठिकाणी त्या गोष्टीचा अनुभव जीवाला येत असतो आणि तो त्या ब्रह्मानंदामध्ये, नाही का? गाये नाचे उडी आपण या छंदे. मग तो उड्या मारतात हरिपाठामध्ये. अरे वर्मच समजलं नाही फार क्यू येतो किर नाही का? ऐसे वर्म मज गावी नारायणा अंतरीच्या खुना प्रभो तुनी. व्यासपीठावरची मंडळी हजर आहे त्या गोष्टीच्या बाबतीत, नाही का? वर हात करतात, करा होईल. उदारीचा इकडं रोग आणि तिकडं उदार, असंच चालू आहे. देणे घेणे अवघे. माऊलींची विश्वकल्पना आहे, पण कोणच्या टकोऱ्यात येत नाही. कांद्याची सालपट काढायचं काम चालू आहे. विनिगर का शेतकऱ्याच्या अवलात पाहिजे. कांदा अर्धा कापून, नाही का, त्या वाफ्यामध्ये लावला तर डोंगळा तयार येतात. त्या डोंगळ्यामध्ये रीत आहे. परमार्थाला रीतीचा परमार्थ आहे. अरे ब्रह्मज्ञान असेल तुमच्या ठिकाणी, पण रीत नसली सांगतात माऊली. इथून तिथून
सुखामुखी आहे नाही ते तैसे तोंडी ब्रह्मज्ञान अति ते सात्विक कर्म विनियोगा वाचून विफळ फुकट जाईल. एवढं केलेलं फुकट जाईल. माऊलींचं मत आहे. ब्रह्मज्ञान हे नाम आहे आम्हाला नाही माहित. या व्यासपीठावरून भरपूर ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी मारणारे आहेत. ब्रह्म ऐसा आहे, ब्रह्म वैसा आहे, पण अनुभव शून्य. विचारच नाही, विचारच नाही. मग उच्चार कसा येईल मुखामध्ये? जे पोटात आहे ते ओठात येईल ना, नाही का? तो तुमच्या वरपांगाला बघतच नाही. तुम्ही काय आणले माझ्यासाठी? अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. भाव पाहिजे मायबाप. आणि तो आम्हाला साधूने आपल्याला सांगितलेले रीत आणि त्या रीतीने गेलं तर निश्चितच आपण आपल्या साध्यापर्यंत गेल्याशिवाय जात न. शपथ घेतली नाही का? ही ओवी आहे पहिली, नाही का? हा, लक्ष द्या ना तुम्ही. आमचं लक्ष अजिबात नाही. लक्ष देणं म्हणजे काय? अरे वर्म समजून घे ना त्या गोष्टीचा. ही गोष्ट सुख आहे मग मिळत का नाही आम्हाला, नाही का? अरे सुख नाही आहे एवढी सुद्धा हे नाही. ओत प्रोत सुखाचा सागर आहे, नाही का? आणि तो आपल्या जवळ आहे तरी पण सुख शोधतो. नामदेवराय सांगतात नाही का, काशी फिरलो मथुरा फिरलो द्वारकेत गेलो तेथे नाही, गावात आलो रानात गेलो मंदिरात गेलो तेथे नाही, घोंगडीवाला काना कोठे लपला ठाई ठाई पाहून माझा जीवत. नामा म्हणे देव जवळीची आहे परी सद्गुरु वाचुनी नाही दिसला. सद्गुरु पाहिजे. गुरु भरपूर भेटतील तुम्हाला पोट भरे, नाही का? पायलीचे 50 पण मोक्ष गुरु एकच आहे. सद्गुरु नाही के पर्ण कृपा केली निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुख मज दाविले डोळा दिली प्रेम कळा ज्ञान मुद्रे. आता सांगितलं ना महाराजांनी 17वीचे स्तन देसी. आता तो स्तन प्राशन करायची रीत आपल्याकडे आहे आणि आपण त्या ब्रह्मानंदामध्ये आनंद उपभोगत असतो. पण जगाला ते विपरीत वाटतं. त्याला करायचं काय? जगाला ती सगळी गोष्टी विपरीत वाटतात. पण हे शास्त्रामध्ये याची नोंद आहे, नाही का? अनुग्रह झाला, प्रबोध झाला, मग आता आम्हाला कसली गरज नाही का? लक्ष लावून राहा गोविंदुगा. काही ठिकाणी असा घोटाळा झालेला आहे महाराज, कुणाल महाराज बरं का. आम्ही त्या भागामध्ये फिरत होतो ना, मग आम्हाला प्रबोध झाला, आम्हाला काही गरज नाही. अरे येड्या, प्रत्येक ठिकाणी मागणी मनाची आहे. तुझं मन थारेवर आहे का, नाही का? जाऊ वरी अर्जुना, हा बोध भेटे ना काना मना मना तवरी या साधना भजाव्या किंवा कराव्याच लागतील. जमल का? मग एकदा का खऱ्या अर्थाने साधू बोध झाला तो नरवनिया ठेला आईच मुरला अनुभवे. दासबोधांची सुंदर ओवी आई बोलून दाखवली, नाही का? काय सांगितलंय? महावाक्याचा उपदेश भला. कल्याण करणार आहे ते महावाक्य. का तर आपण अविद्येमध्ये होतो तरी अविद्येची अनिदा विश्व स्वप्नाचा धांदा भोगीत होता प्रबोधा अनादीच होतो. महावाक्याची नावे गुरु कृपेची निधावे माता हात ठेविला आपटीला जैसा. बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम किंवा भोजना मागती तूप पावशीर. गाईचा का म्हशीचा? तूप पावशीरच नाही कळला. अंतकरण द्या. तो या चित्ताची चोरी करणार आहे आणि तो आपल्या हृदयामध्ये आहे, नाही का? तो चित्ताची जोपर्यंत तुमच्या चोरी करत नाही तोपर्यंत तुमचा अनुसंधान राहतच नाही त्या गोष्टीवर. चित्त चोरायला पाहिजे त्या, नाही का? चित्ताने व्हायला पाहिजे. चित्त निरंतर माझे महाद्वारी. महाद्वार कळलं पाहिजे. अखंड पंढरी हृदयी वसे चित्त निरंतर
माझे महाद्वारी अखंड पंढरी हृदयी वसे. अरे हृदयातली पंढरी आम्हाला महात्म्याने दाखवलेली आहे. पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारा हरिविन. ही बुद्धीचं एवढं सामर्थ्य आहे मायबाप का अखिल ब्रह्मांडाला गवसणी घालायचं ताकद आहे. बुद्धीचे वैभव या अन्य नाही तुझे. बुद्धी देणारा कोण आहे नाही का. अरे बुद्धीचा दाता लक्ष्मीचा पती आठविता चित्ती काय नव्हे. त्याची आठवण करा तुम्हाला काहीच कमी पडणार. ती सद्बुद्धी एकदा जागृत झाली ना दुर्बुद्धी आपाप तळाला जाते बरं का. सद्बुद्धी सामान्य नाही. बाबा सांगायचे एक माचीची काडी उगाळून या बुवाला लावली तर त्याची राख व्हायला किती टाइम लागत. तशी तैसे सद्बुद्धी थेकुटी मनोच नाही. पुढची ओवी काय आहे दासबोधातली. महावाक्याचा अर्थ घेता आपणच वस्तू तत्वता त्याचा काय मी विसरलो ती ओवी. जाऊ दे चला. व्यर्थ शीन होती असा उत्तरार्ध आहे त्या ओवीचा. शीन करू नका. तुम्हाला ती गोष्ट दाखवलेली आहे नाही का. वेदांची 4 महावाक्ये आत्मा ब्रह्म प्रज्ञान ब्रह्म तत्वमसी अहम ब्रह्मास्मी. एकच आहे नाही का गोष्ट. एकच गोष्ट आहे पण अर्थ वेगवेगळे. 4 वेदांचे 4 अहम ब्रह्मास्म वाणी. एक वेळ पडता कानी का घडी घडी अविद्या निद्रा निघून जाई. तात्काळ जागीनेला तो जीव लगेच जागा होता का भाऊ ती गोष्ट तू नसून ब्रह्म हे तू आहेस नाही का. आपण खरी त्या गोष्ट आहे पण काय झाले इथं आपल्याला आपण त्या संज्ञेला पात्र काय नाही. आपले विकार आहेत आपल्या ठिकाणी. इथे सांगितलं ना त्या साबणाने हे मन धुतलं जातं. गुरुवाक्य 5वा अध्याय का 6वा 5वा का 6वा असं काहीतरी मध्ये आहे त्या नाही का. ती गोष्ट जर का पदरात पडली काय ना मन विक्षेप आणि आवरण नावाचे दोष आहेत या मनावर नाही का. जोपर्यंत अंतःकरण चतुष्ट शुद्ध होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने भक्तीची पावलं पडतच नाही. जा ती भक्ती केल्यासारखी वाटेल पण भक्ती घडत का ज्याचा त्याला विचारा. टेस्टर लावा नाही का. डिग्र्या दुधामध्ये डिग्री टाकतात नाही का. कोणी बोलायचं काम नाही म्हणतात. खरं बोललं तर सख्खी यायला राग येतो नाही का. ज्याचा त्याने आपण तपासायचा आपण कुठपर्यंत आहोत नाही का. आपल्या बापांनी आपल्याला पहिलीच काय केजी काय काय बोलतात त्याला नर्सरी याच्यामध्ये टाकले. तर मग आता पुढे पाऊल जायला पाहिजे का माग. महाराजांचा शब्द रिटर्न विथ. मला त्याचा अर्थच नाही कळला. त्यांना विचारले परत माघारी बंधनापासून उकललेल्या गाठी घेता आली मुठी. कीर्तनकार वर हात करतात. देव कुठं आणि तुम्ही कुठं. अरे तुम्हाला सोडून देव आहे. अरे आत बाहेर म्या कोंदले हे जगच निखिळ माझे नि ओतले. कैसे तया कर्म आड आले जे देवच नाही म्हणती. तू कशाला जिवंत आहेस. कीर्तनकाराची मी एका ठिकाणी बोललो कीर्तनकाराची हवा कीर्तनकार चालवतो का देव चालवतो. आता कोणची कीर्तन होतं म्हणे महाराज देव चालवतो. मग तुम्ही तिकडं हात करता बोला. अरे रीत समजून घ्या. रीत समजून अजूनही वेळ गेलेला नाही. डोकरं चालत नाही परमार्थामधलं नाही का. जयांची काय ती प्रज्ञा मी विसरलो. बल प्रज्ञा जिरूनच आहे त्या म्हणते ती वडील नमस्कार म्हणून नाही का. डोकरा झाल्यावर त्याला म्हणतो आपण हा वडील आहे. हा तो वडील नाही तो म्हातारा आहे. परमार्थातला वडील पाहिजे आपल्याला. जवजव बाल बलिया वाडे तव तव भोजे नाचे कोडे आयुष्य निमाले हातूकडे. हे ग्लानीच नाही माहीतच नाही. दिवसेंदिवस आपण त्या काळाच्या मुखामध्ये चाललेलं आहे. आमचे नारायण दादा सांगतात नाही का क्षणाक्षणाला विचार करा.
नाही का. एक एक क्षण फार मोलाचा आहे. कबीरदासजी सांगतात ना, कबीर कहे कमाल को की व्यर्थ बजाए ढोल, ढोल वाजवताच काम चालू आहे. एक श्वास निकल जाए तो 3 लोक का मोल. असू दे, अजून बोलणारी आहेत, मला 5-10 मिनिटं गेली वाटतं नाही का. म्हणून दादा असतात नाही का व्हिडिओ शूटिंग. चला, प्रत्येकाने इथं आपला मनोगत व्यक्त करा. कुंडली